नमस्कार. अतिवृष्टी अनुदानाचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत. कारण एकच, तुमच्या अनुदानाच्या स्टेटसमध्ये दिसणाऱ्या या 4 शब्दांमुळे. कोणते? पेमेंट रिजेक्टेड, नाव मिसमॅच, पेमेंट पेंडिंग आणि KYC पेंडिंग. तर आता याचा अर्थ काय आणि प्रत्येक समस्येवर तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे ते व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर हे तुम्ही पाहू शकता समोर स्क्रीनवरती. अतिवृष्टी अनुदान खात्यावरती जमा न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे. आता ऐका, अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येवर स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. आता कोणत्या समस्या येत आहेत, त्याचा काय अर्थ लावायचा, त्यावरती कोणत्या उपाययोजना करायच्या, समोर स्क्रीनवरती तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर पहिली गोष्ट, अनुदानाची स्थिती. आता पहिलं, जर तुम्हाला तुमचं स्टेटस पेमेंट रिजेक्टेड असं जर दिसत असेल तर याचा अर्थ काय लावायचा आहे, तर आधार सीडिंग किंवा KYC पूर्ण नसल्यामुळे तुमचे पेमेंट हे नामंजूर झाले, पेमेंट हे रिजेक्ट झालं. आता यावरती उपाययोजना काय, तर बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून KYC त्वरित करा. ठीक आहे, बँकेमध्ये जायचं आहे, आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करायचं आहे, KYC करून घ्यायची आहे. नसेल केली तर पेमेंट रिजेक्टेड जर असत असेल, तुम्हाला दिसत असेल स्टेटस, तर तुम्हाला ही उपाययोजना त्यावरती करायची आहे. दुसरी गोष्ट, जर नाव मिसमॅच असेल तर त्यावरून काय अर्थ लावायचा, आधारवरील नाव आणि फार्मर ID वरील नाव जुळत नाही. याचा अर्थ असाच आहे की त्यामुळे नाव मिसमॅच असं स्टेटस तुम्हाला दिसत आहे. आता यावरती उपाय काय करायचे, तर नावांमध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर IDची छायांकित प्रत पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करा. कळलं तुम्हाला काय उपाय करायचा आहे, तर जर तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर आधार कार्ड व तुमचे फार्मर IDची एक कॉपी, झेरॉक्स कॉपी तुमच्या अधिकारी, पालक अधिकारी व तलाठी किंवा या दोघांपैकी एकाकडे जरी जमा केली तर त्यावरती हा उपाय होऊन जाईल. जर तुम्हाला स्टेटस हे नेम मिसमॅच जर असं दिसत असेल तर हा उपाय करायचा आहे. ठीक आहे, आता पुढं काय दिसतंय स्टेटस, तर पेमेंट सक्सेसफुल पण जमाच झालेलं नसतं. आता पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे. अनेक शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की स्टेटस तर दिसते सक्सेसफुल झाल्याचं, पण आम्हाला पैसे तर नाही मिळाले, खात्यावरती जमाच नाही झाले. तर मग याचा अर्थ काय, तर याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे, आता यावर उपाय काय करायचा आहे, आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री व बॅलन्स तपासा. ठीक आहे, बँकेमध्ये जायचं आहे, तुमचं पासबुक घेऊन जायचं आहे, एंट्री करायची व बॅलन्स तुमच्या खात्यावरचा चेक करायचा आहे. आता चौथी गोष्ट, KYC पेंडिंग असं जर स्टेटस दिसत असेल तर त्यावरून काय अर्थ लावायचा, KYC पूर्ण नसल्यामुळे अनुदान हे रोखले जात आहे. KYC करायचीच आहे, अनिवार्य आहे. तर यावरती काय उपाययोजना, ज्यांच्याकडे फार्मर ID नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा. फार्मर ID काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर CSC केंद्रात जाऊन KYCची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. जर तुम्ही KYC केलेली नसेल तर त्वरित करा, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. तर राज्यात सामायिक खातेदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमती पत्र जमा करावे, जेणेकरून संबंधितांना वेळेवर अनुदानाचा लाभ हा देता येईल. आता वरीलप्रमाणे आपल्या अनुदान स्थितीनुसार आवश्यक कारवाई करून घ्या आणि त्यानंतर आपल्या खात्यावरती अनुदान हे प्राप्त होईल. तुमचे अनुदानाची स्थिती काय दिसते, स्टेटस चेक करा. कसं चेक करायचं आहे, व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो पहा. आणि तुमच्या जर स्टेटस असं दिसत असेल यापैकी 4 पैकी, तर तुम्हाला ही उपाययोजना करायची आहे, जी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, जी तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थितपणे दिसत आहे. ठीक आहे, ह्या उपाययोजना करा, तुमचे पैसे लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल, काही तर तुमचा थोडाफार फायदा झाला असेल
तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. योजना घरपोचला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा आणि योजना घरपोचला मोठं करत राहा. थँक्यू.